महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकी संदर्भात आपण आता माहिती घेणार आहोत। गेल्या 1 तासापासून बैठक सुरू झालेली आहे। राज्यातील घडामोडींवर या बैठकीत चर्चा सुरू आहे। भाजपचं आंदोलन ज्याच्यावर या बैठकीत चर्चा होतीये। सुभाष देसाई, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित आहेत अशी माहिती मिळते। मविआच्या समन्वय समितीची बैठक आहे। 3 पक्षाचं हे सरकार आहे, यात समन्वय राहावा यासाठी मविआ समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि 1 तासापासून तिची बैठक सुरू झालेली आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवर 3 पक्षांची मतं काय आहेत, रणनीती पुढची काय असायला पाहिजे, त्यावरची उत्तरं प्रसार माध्यमांपर्यंत काय पोहोचली पाहिजेत, अशा सगळ्या अनुषंगाने कदाचित या समन्वय समितीमध्ये चर्चा होत असणार आहे। भाजपचा आक्रमकपणा असेल किंवा वेगवेगळ्या मंत्र्यांवर होत असलेली ईडीची कारवाई असेल किंवा या अनुषंगाने महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडी असतील, या सगळ्या संदर्भात मविआच्या या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होते आहे। केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीका केली। केवळ बोंबलून आशीर्वाद मिळत नाही, त्यासाठी कामं करावी लागतात असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंचं नाव न घेता लगावला। दुर्दैवाने काय झालेले आपल्या या देशात, ही टक्केवारी 80% 20% सोडा, जनता जगली काय, त्यांचे प्राण गेले काय, आम्हाला मात्र 100% राजकारण करायचंय। समोर कोरोनाच्या 3ऱ्या लाटेचा धोका हा व्यक्त केला जात असताना सुद्धा आम्हाला यात्रा काढायची आहे। आम्हाला नवीन काही या सोयी सुविधा जनतेसाठी करायच्या नाहीयेत, पण त्यांचे जीव कदाचित धोक्यात येऊ शकतील असे सभा समारंभ करायचे। का तर आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहिजेत। कशाला आशीर्वाद? जीव धोक्यात घालायला जनतेचे। मविआच्या समन्वय समितीची बैठक सुरू आहे, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। प्रतिक्रिया होती जन आशीर्वाद यात्रेसंदर्भात सुद्धा, सध्या काय काय घडामोडी महाराष्ट्रात घडतायत त्या संदर्भात सुद्धा। कामातून आशीर्वाद मिळतात, नुसते बोंबलून आशीर्वाद मिळत नाही आणि जी सहूलियत तुम्ही मागता आहात ती जनतेचा जीव धोक्यात घालणारी आहे अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। आणि त्यानंतर सध्याची अपडेट अशी आहे की मविआ समन्वय समितीची बैठक सुरू झालेली आहे। 1 तासापासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये 3ही पक्षाचे महत्त्वाचे नेते मंत्री उपस्थित आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत। महसूल मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत। अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित आहेत। या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊ शकते, मग ती भाजपची आक्रमकता असो, वेगवेगळी आंदोलनं असो, भाजपनं मंदिरं खुली करण्यासंदर्भातली जी मागणी केलेली आहे किंवा वेगवेगळ्या मागण्याच्या जोर धरत आहेत, त्यासाठी आंदोलनं होत आहेत, त्याच्याविषयीचा विषय असो किंवा ईडीकडून होणाऱ्या कारवायांसंदर्भातला विषय असो, या सगळ्याच विषयी त्या पक्षाच्या मतांना जाणून घेतलं जाईल या समन्वय समितीमार्फत किंवा या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होईल। महाविकास आघाडीची समन्वय समिती याकरता स्थापन करण्यात आली, कारण 3 पक्षांचं सरकार आहे। या 3 पक्षांमध्ये सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवर समन्वय राहावा याकरता दर काही महिन्यांनी ही बैठक आयोजित करण्यात येते। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर जोडले गेले आहेत। प्रफुल्ल, समन्वय समितीची ही बैठक आहे, 3 पक्षांमध्ये समन्वय राहावा याकरता ही समन्वय समिती काम करत असते, त्यामुळे या समितीची काही दिवसांनी किंवा महिन्यांनी बैठक होत असते। आजच्या या बैठकीविषयी आपण काय अपडेट द्याल? सुवर्ण, आजची बैठक जी आहे ती 3 ते 4 गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मार्फत आपल्याला निधी मिळत नाही अशी खंत जी आहे ती काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे अनेक मंत्री आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या देखील काही नेत्यांनी लावली होती। त्यानंतर ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती परिस्थिती निवळण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळते, कारण निधीचं असमान वाटप होऊ नये ही मागणी सर्वच पक्षांची राहिलेली आहे आणि त्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली होती।
आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून महामंडळांचं वाटप देखील अजून होऊ शकलेलं नाही. अनेक महत्वाची महामंडळांवर एकमत देखील झालेलं नाही. त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये भाजप आणि त्याचबरोबर मनसेच्या वतीनं वेगवेगळे आंदोलनं उभी केली जातात. प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलं जातं. अशा वेळेस काही ठोस भूमिका घ्यावी का याची देखील चर्चा जी आहे ते या समन्वय समितीमध्ये होण्याची शक्यता. प्रफुल्ल, अजून एक विषय आहे, वेगवेगळ्या मंत्र्यांवर किंवा नेत्यांवर, राष्ट्रवादी असो शिवसेना असो, यांच्यावर ईडीच्या कारवाई किंवा वेगवेगळ्या यंत्रणांच्या कारवाया होत आहेत. म्हणजे जसं भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र आहे, तसं केंद्रातलं सरकार विरुद्ध राज्यातलं सरकार असं पण चित्र, यावर चर्चा होऊ शकते. नक्कीच आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत त्यांची देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये ईडीची चौकशी लावली गेलेली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते जे आहेत अनिल परब असतील, त्याचबरोबर भावना गवळी असतील, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख असतील, अशा वेगवेगळ्या नेत्यांच्या मागे ईडीची कारवाई जी आहे ती सुरू आहे. आणि त्याच्याविषयी देखील चिंता जी आहे ती या तिन्ही पक्षांच्या वतीनं या ठिकाणी बैठकीत व्यक्त केली जाईल. अजून किती वेळ बैठक सुरू राहू शकते? कारण असं कळतंय की 1-1.25 तासापासून ही चर्चा सुरू आहे. सुवर्ण, साधारण एक तासापासून ही संपूर्ण चर्चा जी आहे ती या ठिकाणी तिन्ही पक्षांमध्ये होते. तिन्ही पक्षांचे जे नेते आहेत म्हणजे आपण राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, त्याचबरोबर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांची ही बैठक चालली. साधारण 1 तास या बैठकीला झालेला आहे आणि आणखी अर्धा तास बैठक जी ही चालणार आहे. कारण या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची देखील या ठिकाणी बैठक आहे. नक्की प्रफुल्ल, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल.